नमस्कार, आपण पाहतात RK न्यूज। चंदगड तालुक्यातील प्राथमिक दूध संस्थांचा गोकुळच्या मार्फत संपर्क सभा मजरे कारवे येथे घेण्यात आली। अध्यक्षस्थानी विद्यमान चेअरमन नाविद मुश्रीफ होते। म्हैस दूध हा गोकुळचा ब्रँड आहे, मात्र सध्या बाजारात मागणी जास्त व उत्पादन कमी अशी अवस्था आहे। पारंपरिक पद्धतीचा दुग्ध व्यवसाय सोडून विज्ञानाची कास धरणं गरजेचं आहे। यासाठी युवकांनी दूध व्यवसायात येणं गरजेचं आहे। यासाठी वाळका व ओला चारा मिक्स करून सकस आहार तयार करण्यावर गोकुळचे काम सुरू आहे। अत्यल्प दरात वैरण घरपोच मिळत असेल तर नवीन दूध उत्पादक तयार होणार याचा विचार करून तरुणांना केंद्रस्थानी ठेवून गोकुळचे दूध वाढीबाबत सकारात्मक काम सुरू असल्याचे मत गोकुळचे विद्यमान चेअरमन नाविद मुश्रीफ यांनी यावेळी व्यक्त केले। मजरे कारवे येथील स्वराज मल्टीपर्पज हॉलमध्ये हा संपर्क मेळावा घेण्यात आला। यावेळी चेअरमन नाविद मुश्रीफ पुढे म्हणाले, 1 लाख लिटरचे कलशपूजन झाले, मात्र त्या पटीत दूध वाढ झाली नाही। संघाच्या सर्व सेवा सुविधा पूर्वीप्रमाणे सुरू आहेत, कोणतीही सुविधा बंद केलेली नाही। काळानुरूप काही सुविधा बदलाव्या लागल्या आहेत। जनावरांच्या विमा योजनेत येथील दूध उत्पादकांनी म्हणावा तसा सहभाग नोंदवला नाही। जनावरांच्या भविष्यातील आर्थिक नुकसानीतून बाहेर येण्यासाठी विमा महत्त्वाचा आहे। परराज्यातून म्हैस खरेदी करणे येथील दूध उत्पादकांना शक्य नसल्याने व केरली तालुका करवीर येथील गोठासुद्धा 100 ते 150 किलोमीटर असल्याने या विभागातील शेतकऱ्यांची सोय व्हावी म्हणून गडहिंग्लज येथील जातिवंत जनावरे विक्री केंद्र NDDB व गोकुळ दूध संघामार्फत सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले। त्याचबरोबर म्हैस दूध वाढवण्यासाठी चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहनही यावेळी त्यांनी केले। म्हैस दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या तालुक्यात गाय दुधाच्या वाढीची टक्केवारी चिंताजनक असल्याचे मत माजी चेअरमन विश्वास नारायण पाटील यांनी यावेळी व्यक्त केले। गोकुळच्या सोलार प्लॅन्टमुळे विजेची बचत झाली असून हा प्रोजेक्ट करमाळा जिल्हा सोलापूर येथे राबविल्यामुळे त्यांचा भविष्यात दूध उत्पादकांनाच फायदा होणार असल्याचे माजी चेअरमन अरुण कुमार डोंगळे यांनी सांगितले। गडिंग्लज येथे जातिवंत म्हैस खरेदी केंद्र करणार असल्याने गोकुळने येथील उत्पादकांना न्याय देण्याचे काम केले आहे। गोकुळच्या पशुवैद्यकीय सेवेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी गोकुळने प्रयत्न करावेत। म्हैस दूध वाढीसाठी गोकुळसोबत KDCC बँकसुद्धा उत्पादकांना 10,000 रुपये अनुदान देणार असल्याचे माजी आमदार राजेश पाटील यांनी सांगून संपूर्ण महाराष्ट्राचा ब्रँड गोकुळ झाला पाहिजेत यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी केली। प्रारंभी तालुक्यातील प्राथमिक दूध संस्थांच्या वतीने आणि कर्मचारी संघटनेच्या वतीने नूतन चेअरमन नाविद मुश्रीफ यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी दूध बिल, संगणक विभाग, मिल्को टेस्टर विभाग, वैरण विभाग, पशुवैद्यकीय विभाग, संकलन विभाग व पशुखाद्य विभाग या विभागवार झालेल्या प्रश्नांना चेअरमन, कार्यकारी संचालक व विभाग प्रमुख यांनी उत्तरे दिली। रवळनाथ तुर्केवाडी, हनुमान कुदनूर, गोकुळ नांदवडे, रवळनाथ हलकर्णी, महालक्ष्मी राजगोळी, भैरवनाथ नेट्टूर, हनुमान शिनोळी, कामधेनू कुदनूर, ब्रह्मलिंग घुल्लेवाडी आदी संस्थांच्या प्रतिनिधींनी या चर्चेत भाग घेतला। सभेस गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे, चेतन नरके, अजित नरके, कर्णसिंह गायकवाड, बाबासाहेब चौगुले, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, माजी संचालक दीपकदादा पाटील, गोपाळराव पाटील, भरमान्ना गावडे, तानाजी गडकरी, भिक्कू गावडे, अभय देसाई, विक्रम चव्हाण पाटील, मल्लिकार्जुन मुगेरी, अशोक पाटील, भीमराव नेवगे आदी उपस्थित होते। सूत्रसंचालन MP पाटील यांनी केले। आभार संचालक शशिकांत पाटील चुयेकर यांनी मानले। माजी संचालक दीपकदादा पाटील, शशिकांत पाटील चुयेकर साहेब, रेडेकर वहिनी, चेतन नरके साहेब, बाबासाहेब चौधरी साहेब, अजित नरके साहेब, प्रकाश पाटील साहेब, अभिजित तायशेटे साहेब, आज त्यांचा वाढदिवस आहे ते आमचे सहकारी शेळके साहेब, मुरलीधर जाधव साहेब, मोरे साहेब, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले साहेब, सर्व अधिकारी
आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित सर्व पत्रकार, चंदगड तालुक्यातून आलेले सर्व माझे सभासद, सर्व समितीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सचिव, बंधू वगैरे मित्रांनो, आज गोकुळ दूध संघाच्या वतीनं आपण दरवर्षीप्रमाणे संपर्क सभा कोल्हापूरला यायचं म्हणजे की तुम्हाला 2-2.5 तास जातात, तुम्हाला बेळगावला जायचं म्हणजे की अर्ध्या तासात तुम्ही जातात, फार मोठा पल्ला तुम्हाला घालायला लागतो. म्हणून आपण दरवर्षीप्रमाणे आपण या ठिकाणी आज संपर्क सभा आयोजित केली. माझ्या भाषणानंतर आणि आमदार साहेबांच्या भाषणानंतर आपण सभेला सुरुवात करणार आहे. तुमच्या ज्या काही अडचणी असतील ते तुम्ही त्या ठिकाणी आमच्यासमोर मांडाव्यात अशी विनंती सर्व दूध उत्पादक सभासदांना करतो. आज गोकुळ दूध संघ तुम्हाला माहीत असेल की अमूलच्या नंतर जे कुणाचं नाव घेतलं जातं ते गोकुळचं महाराष्ट्रात नाव घेतलं जातं. फार मोठी दूध संस्था ही गोकुळची तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं, तुमच्या सहकार्यानं या गोकुळ दूध संघाची निवडणूक ही अखंड महाराष्ट्रात या ठिकाणी पसंत आहे हे तुमच्या सर्वांना सांगण्यासाठी मला आज या ठिकाणी आनंद होतो. आज गेल्या 4 वर्षामध्ये जे आम्ही नवीन संचालक आल्यानंतर आज 512 कोटीचे TV आज आपल्या गोकुळ दूध संघाने ठेवलेले आहेत. आज आबाजींनी सांगितलं की गेल्या 4 वर्षापूर्वी 12 लाख सर्कल होतं, आज आम्ही 18,62,000 पर्यंत त्या ठिकाणी पोहोचलेलो आहे. म्हणजे उत्तुंग अशी भरारी गोकुळ दूध संघाने या 4 वर्षामध्ये घेतलेली आहे. ते तुम्हाला सर्वांना सगळ्यांच्या डोळ्यासमोर या ठिकाणी आहे. आज आपल्या इथं चंद्रकांत चेनिंग सेंटर आहे राहुलवाडीला, त्यामध्ये म्हैशीचं 60% आणि गाईचं 40%, एकूण मला वाटतं 90,962 दूध त्या ठिकाणी आज सर्कल होतं. मला जे आवाजाने सांगितले त्यांच्या कार्यकिर्दीत हे आणि राजेश पाटील साहेबांच्या त्यावेळी कार्यकिर्दीमध्ये 1 लाखाचं त्यांनी कलश केलं होतं. हे वाढायला पाहिजे होतं, ते कमी होत चाललं आहे देसाई साहेब, त्यामुळे हे वाढायला पाहिजे. यासाठी आम्ही नवनवीन योजना या ठिकाणी आणलेल्या आहेत. आज आपण मुलांशीला आम्ही त्या ठिकाणी अनुदान जाहीर केलं. 40,000 अनुदान होतं ते 50,000 आपण अनुदान जाहीर केलेलं. या सगळ्या ज्या योजना आहेत त्या योजना पूर्वीपासून चालत होते. त्याच्यापासून आनंदराव पाटील चोईले साहेबांच्या काळातून आत्ताजी साहेब, आपटी साहेब आणि आबाजी असतील, डोळे साहेब असतील, त्यांच्या काळातून या सगळ्या योजना चालत आहेत. ही कुठलीही योजना आपण त्या ठिकाणी बंद केली नाही, तर आपण त्यामध्ये बदल करत चाललेला आहे. आपण वासरू संगोपनला प्रत्येक वर्षी 10,000 म्हणजे जातीवंत वासरू असेल तर प्रत्येक वर्षी आपण त्याला 10,000 असं 3 वर्ष 30,000 रुपये आपण त्या वासरू संगोपनसाठी देणार आहे. जर तुमचं गावठी वासरू असेल मोठ्याचं तर त्यालाही आपण 7,000चा अनुदान 9,000 रुपये त्या ठिकाणी मिळाला आहे. आपण नवनवीन योजना आपण त्या ठिकाणी आणल्या भेट देण्यासाठी आपण त्या ठिकाणी गेलो होतो. ज्या ठिकाणी आम्ही IVF सेंटरला भेट दिली त्यामध्ये लक्षात आलं की आता आपल्याही भागामध्ये IVFच्या माध्यमातून जे आपण म्हशीला सेक्शुअल सिमेंट देतोय ते चांगल्या पद्धतीचं द्यावं. आता आम्ही चित्रेचं सिमेंट देतोय, त्यामध्ये 90% असा रिझल्ट आहे की तुमच्या म्हशीला रेडीच होणार अशा पद्धतीचं IVFच्या माध्यमातून आपण सेक्शुअल सिमेंट जे आता आपण देतोय ते चांगल्या पद्धतीचं देतोय. त्याचाही लाभ दूध उत्पादक सभासदांनी त्या ठिकाणी घ्यावा अशी विनंती या ठिकाणी करतो. आपण गेली 2 महिने फेब्रुवारी आणि मार्चला आपण मिनरल मिक्सर दिलं का मोफत 2 महिने दिलं आणि आता आपण 50% दरानं तुम्हाला मिनरल मिक्सर देतो. हे का देतो की तुमच्या फॅट आणि एक्साइटमध्ये सुधारणा व्हावी, गाभांची तक्रार कमी व्हाव्यात यासाठी आपण मिनरल मिक्सरच्या माध्यमातून तुम्हाला 50% दरात मिनरल मिक्सर कोणी कमी दरात देत ते 50% दरात आपण हे दूध उत्पादक सभासद या ठिकाणी दिलेलं आहे. त्याचाही लाभ आपण घ्यावा अशी विनंती करतो. आम्ही अमृता या ठिकाणी भेट दिली, तिथे TMR प्रोजेक्टला त्यांच्या भेट दिली. TMR म्हणजे काय की आता भविष्यामध्ये जी तरुण पिढी आहे, कुठलीही तरुण पिढी आता चारा लावायला पण जाणार नाही आणि चारा कापायला पण जाणार नाही. त्यामुळे रेडी टू ईट जनावरांना खाते म्हणजे ओला चारा आणि वाळा चारा मिक्स करून तुम्हाला सायलेज पॅकेजच्या माध्यमातून डायरेक्ट होते अशी TMRची प्रणाली देशाच्या त्या ठिकाणी आहे. ही पण योजना आम्ही गोकुळच्या माध्यमातून लवकरात लवकर सुरू करतोय आणि या दूध उत्पादक सभासदांना निश्चितपणे याचा तरुणांना खास करून तरुण उद्योजक या दुग्ध व्यवसायाकडे वळले पाहिजे यासाठी या TMRच्या माध्यमातून
नवीन उद्दिष्ट आहे ते लवकरात लवकर आम्ही त्या ठिकाणी करू. डोंगरे साहेबांनी सांगितले की दर महिन्याला आम्ही जो सौर ऊर्जेचा प्रकल्प त्या ठिकाणी उभा केला त्यामध्ये कोट्यावधी रुपयाचा फायदा हा लोकसंघाला विजेच्या बिलाच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतो. असे नवनवीन प्रकल्प आणून जास्तीत जास्त दूध उत्पादक सभासदांना कसा फायदा होईल याकडे दूध संघाची वाटचाल त्या ठिकाणी चालू आहे. येणाऱ्या 1 रुपयाच्या नफ्यामध्ये 82% आपण दूध उत्पादक सभासदांना देतो आणि 18 पैसे मॅनेजमेंटमध्ये आपल्या दूध संघाच्या खर्चासाठी आपण त्या ठिकाणी वापरतो. हा एकमेव दूध संघ आहे महाराष्ट्रातील की 82 पैसे देणारा 1 रुपये फायद्यातील 82 पैसे दूध उत्पादक सभासदांना देणारा हा महाराष्ट्रातील एकमेव दूध संघ आहे. हे मला आवर्जून या ठिकाणी सांगितलं होतं. आम्ही पीपल्स रेलिंगच्या माध्यमातून आम्ही अमूलच्या तिथं गोट्याला भेट दिली. ते अमूल दूध संस्था एवढी मोठी दूध संस्था आहे की तिने त्या ठिकाणी गोट्याच्या माध्यमातून वासू संगोपन केलं आहे. त्याला हिपल्स रेलिंग फार्म असं तिने त्या ठिकाणी नाव त्याला दिलेलं आहे. आम्ही गोकुळच्या माध्यमातून लवकरच आम्ही हिपल्स रेलिंगचा गोटा जातीबद्ध वासू संगोपन करून ते अल्प दरामध्ये दूध उत्पादक सभासदांना कसं देता येईल आम्ही परवाच्या मीटिंगमध्ये बोर्डाच्या त्या ठिकाणी आम्ही त्याला मंजुरी दिलेली आहे. त्याचंही लवकरात लवकर आम्ही हिपल्स रेलिंगचा हे जे प्रोजेक्ट आहे ते लवकरात लवकर आम्ही चालू करण्याचा आमचा या ठिकाणी मानस आहे. ते लवकरात लवकर आम्ही करू. परवाच आम्ही घोषणा केली की गडिंग्लज, आजरा आणि चंदगड या भागामध्ये जसा केलेला एनडीडीबी आणि गोकुळचा गोटा आहे तसाच गोटा या 3 तालुक्याच्या क्षेत्राला व्हावा, गडिंग्लजला व्हावा. त्यासाठी आम्ही गडिंग्लजलाही लवकरच 1 महिन्याच्या आत जी सुरुवात आम्ही त्या ठिकाणी करतो. त्या ठिकाणी मुरा म्हशी तुम्हाला गुजरात आणि पंजाबच्या ज्या म्हशी हरियाणा पंजाबच्या म्हशी त्या ठिकाणी तुम्हाला जातीवंत म्हशी त्या ठिकाणी उपलब्ध होतील. त्या 8 ते 10 लिटर देणाऱ्या पहिल्या लिटरच्या म्हशीला आपण 1,20,000 ते 1,26,000 असा दर आहे. हा एनडीडीबीचा आणि गोकुळचा संयुक्त दोघांचा मिळून हा गोटा त्या ठिकाणी होणार आहे. 11 ते 12 लिटर दूध देणाऱ्या पहिल्या आणि दुसऱ्या लिटरच्या म्हशीला आपण 1,30,000 ते 1,32,000 असा त्या ठिकाणी दर असणार आहे. 13 ते 14 लिटर पहिल्या आणि दुसऱ्या लिटरच्या म्हशीला 1,36,000 ते 1,38,000 असा त्या ठिकाणी दर असणार आहे. 15 ते 16 लिटर देणाऱ्या पहिल्या आणि दुसऱ्या लिटरच्या म्हशीला 1,42,000 ते 1,44,000 असा त्या ठिकाणी आपण दर त्या ठिकाणी घ्यायला आहे. तुम्ही तिथं गोट्यावर जाऊन ती म्हस बघून 2 वेळचं धार काढून तुम्हाला जर म्हस आवडली तर तुम्ही ती खरेदी करायची आहे. त्यालाही अनुदान त्या ठिकाणी तर हरियाणा आणि पंजाबच्या ज्या आपण तिथं 50,000 त्यामुळे आम्ही तिथं 5,000 कमी तुम्हाला अनुदान आम्ही त्या ठिकाणी देणार. 45,000 रुपये तुम्हाला ते नाही गोट्याला फक्त त्या आमच्याच गोट्यावर जर आला पाहिजे. म्हणजे बेळगावच्या गोट्यावर तिथं बाजारात जाऊन आणला तर आम्ही अनुदान देणार नाही. आमच्या गोट्यावर जाऊन तिथं आणला तर तुम्हाला अनुदान आम्ही त्या ठिकाणी देऊ. मला या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की चंदगड तालुका असू दे, गडिंग्लज तालुका असू दे, आजरा तालुका असू दे, ही गोकुळ दूध संघाचं हृदय आहे. इथं जास्तीत जास्त म्हशीचं दूध तुमच्या 3 तालुक्यामध्ये उत्पादित केलं जातं आणि ह्याला मार्केट आहे मुंबईला. तुम्ही जर म्हशीचं दूध आम्हाला नाही दिला तर आमचं मार्केट मुंबईचं काय होणार थांबणार. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो या ज्या एवढ्या योजना आमच्या सगळ्या त्या योजना काय आहेत दूध उत्पादक सभासदांची उत्पन्नाची क्षमता वाढवावी, गोकुळचं दूध वाढावं, तुमचंही दूध वाढावं यासाठी या सगळ्या योजना आम्ही जाहीर केलेल्या आहेत. या योजनांचा लाभ घेऊन तुम्ही दूध उत्पादन वाढवावं आणि गोकुळात दूध पुरवठा करावा एवढी विनंती आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व चंदगड तालुक्यातील आलेल्या दूध उत्पादक सभासदांना मी आज या ठिकाणी करतो. या चंदगड तालुक्याच्या मातीला एक वेगळी चव आहे आमदार साहेब. या चंदगडच्या मातीला एक वेगळा गोडवा आहे. म्हणूनच आज मुंबईला आपण 9 लाख रोजचं दूध विक्री त्या ठिकाणी करतो. पुण्याला रोजचं 5 लाख आम्ही त्या ठिकाणी दूध विक्री करतो. अजून मागणी वाढलेली आहे कारण मुंबई पुणे वाढत चाललेलं आहे परंतु दूधच आमच्याकडे नाही. त्यामुळं आम्ही हरवलं आहे. तुमच्या माध्यमातूनच दूध आमचं वाढलं तरच आपली विक्री मुंबई आणि पुण्याच्या बाजारपेठेमध्ये वाढणार आहे. कैलासवासी आनंद पाटील चोळकर साहेबांची एकच इच्छा होती की ग्रामीण भागातील दूध हे शहरी भागात गेलं पाहिजे आणि शहरी भागातला पैसा हा माझ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आला पाहिजे. माझा शेतकरी हा दूध उत्पादनाच्या माध्यमातून
माध्यमातून श्रीमंत झाला पाहिजे हे साध्य हेतून घेऊन सुहेकर साहेबांनी या गोकुळ दूध संघाची स्थापना केली होती. आज या दूध संघाची पायंमुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये पसरलेले अशीच वाटचाल तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं वाढत जावं अशी आशावाद या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी व्यक्त करतो. आपण 2-3 दिवस पाऊस असून देखील एवढ्या मोठ्या संख्येनं आज उपस्थित झाला. आमचा सर्वांचा सत्कार तुम्ही या ठिकाणी केला त्याबद्दल सर्वांचं दूध उत्पादक शेतकरी सभासदांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय